नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते अगदी बाहेर मिळतो तसा मऊ लुसलुशीत त्यासोबत छान सुटा असा चवदार रव्याचा उपमा। त्यासाठी इथे मी एक वाटी भरून रवा घेतलाय। रवा खूप जास्त जाड नाही आणि बारीक पण नाही, मध्यम असा रवा घेतलेला आहे, मध्यम जाडीचा। तर आता कढई गरम करायला ठेवली होती, गॅस अगदी मध्यम करून ह्याच्यावरती मी रवा चांगला खरपूस असा सगळ्यात अगोदर भाजून घेणार आहे। इथं बारीक रवा पण आपण वापरू शकतो किंवा जाड रवा पण इथं वापरू शकतो। इथं बघू शकता एक 3-4 मिनिटांमध्ये रवा बऱ्यापैकी भाजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे आणि तेल घालून परत हा रवा छान असा एक 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे। तर तेलाच्या ऐवजी इथं तूप पण वापरू शकता। तर रवा इथं व्यवस्थित असा भाजला गेलाय। तर हा रवा मी एका ताटामध्ये काढून घेते। तर आता त्याच कढईमध्ये मी परत तेल घातलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तर तुपाचा वापर पण करू शकता। तर तेल इथं गरम झालंय, त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि काजू छान असे तळून घेते। छान खरपूस असे तळून घेतल्यानंतर खूप मस्त कुरकुरीत असे शेंगदाणे खाताना लागतात। तर अगदी करपावायचे नाहीत, पण छान कुरकुरीत झाले पाहिजेत। हलकासा रंग बदलायला लागलाय आणि मस्त असे तळून तयार झाले आहेत, बघू शकता इथं। आता हे सुद्धा मी काढून घेते। तर फोडणी करायसाठी सगळ्यात अगोदर मी इथं अर्धा चमचा चण्याची डाळ घातली, अर्धा चमचा इथं उडदाची डाळ घातली। त्यासोबत ही डाळ थोडीशी तेलावरती तळून घेणार आहे। तर इथे डाळ बघू शकता मस्त अशी लालसर झालेली आहे। तर आता इथं अर्धा चमचा मी मोहरी घालणार आहे। मोहरी सुद्धा छान या तेलामध्ये फुटली पाहिजे। जसा बाहेर आपल्या हॉटेलमध्ये आपण जसा बाहेर उपमा खातो ना, त्याच पद्धतीने इथे मी आज करून दाखवते। त्यानंतर इथं कढीपत्त्याची पानं घातलेत। तर फोडणी अशी मस्त खमंग बसलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे एक। कांदा आता लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे। इथं 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घालून घेते। इथं कांदा छान असा लालसर व्हायला लागलाय, तर बघू शकता कांदा मस्त असा परतवून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी भाज्या घालते। तर भाज्यांमध्ये इथं मी 1-2 चमचे भरून बारीक असं चिरून घेतलेलं गाजर घेतलंय। त्यासोबत 2 चमचे वाटाणे घेतलेत। आता हे पण चांगले या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहे। भाज्या कच्च्याच आहेत, त्यासाठी छान अशा परतवून घ्यायच्या आहेत। 1-2 ते 3 मिनिटच फक्त परतवून घेणार आहे याला मी। व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेत। आता ह्याच्यावरती ना झाकण घालून 1 मिनिटभर वाफ काढणार आहे, म्हणजे भाज्या छान अशा शिजल्या जातील। तरी तर बघू शकता मस्त अशा भाज्या म्हणजे फोडणी छान अशी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये पाणी घालते। तर 1 वाटी मी रवा घेतला होता, त्याच्यासाठी 3 वाटी इथं पाणी घातले। आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा साखर घातली। तुम्हाला जर इथं लिंबाचा रस आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं घालू शकता। माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता या पाण्याला चांगली मस्त अशी उकळी येऊन द्यायची। तर उकळी आलेली आहे, तर बघू शकता छान अशी उकळी येऊन द्यायची। त्याच्यानंतरच भाजलेला रवा याच्यामध्ये घालून घ्यायचे। त्यानंतर उकळी आल्यानंतर रवा घातला की रवा मस्त पटकन फुलला जातो आणि उपीट जेव्हा आपण बनवतो ना उपमा, तो छान मोकळा होतो। तर इथं बघू शकता रवा घातलेला आहे मी आणि गॅस थोडासा कमी करते आणि छान हे व्यवस्थित असा रवा मिक्स करून घेते या
फोडणीमध्ये पाण्यामध्ये रवा मिक्स झालेला आहे। याच्यामध्ये जे शेंगदाणे काजू तळून ठेवले होते ते पण थोडेसे घालून घेते। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिट बारीक गॅसवरती मी इथं मस्त अशी वाफ काढून घेणार आहे। इथं बघू शकता किती मस्त तयार झालाय आपला उपमा किंवा उपीट, रव्याचं उपीट। छान असं बाहेर जसं मिळतं ना त्याच पद्धतीने इथं मस्त असं तयार झालेलं आहे। आणि हा गरम असताना सुद्धा इतका छान सुटा सुटा झालाय। थोडासा थंड झाला ना, लाईट इथं गेली होती तर इथं बघा मस्त आता छान गरम असताना सुद्धा किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे। आता थोडंसं याची वाफ जाऊन द्यायची। वाफ थोडीशी गेल्यानंतर अजूनच मस्त असा मोकळा मोकळा तयार होतो। इथे बघू शकता मस्त तयार झालाय आपला उपमा, रव्याचा उपमा किंवा रव्याचं उपीट। चला मग तुम्हाला पण असं रव्याचा उपमा खायचा असेल तर एकदा ह्या पद्धतीनं नक्की करून बघा। तर तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा मोकळा असा तयार झालाय। सकाळच्या गडबडीमध्ये पण अगदी आपण झटपट पटकन बनवू शकतो। मुलांच्या डब्याला पण द्यायला मस्त आहे। अगदी संध्याकाळपर्यंत मस्त छान असा मोकळा मोकळा राहतो। तर चला मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक जरूर करा। रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या आणि मस्त रेसिपीमध्ये। तोपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। Drive my car to my little job, and I find some peace in the stations that I throw on. But I wish there was a song